kara katara la le 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 le. Ura ba 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 siara la katara li ura fara beshi katara la le 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 le. Ura ba 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 siara la le 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 beshi kara kara katana la le 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 le. Ura ba 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 siara la le le beshi kara tara namasi kora tara le 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 le. Ura ba 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 she bere 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 besi ara la 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 katara li ora fara beshi katara la le 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 le. Ura ba 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 she bere 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 बरे. धन्यवाद देते अब्बा बाप्पा. आजचा सुंदर असा दिवस दिल्याबद्दल पिता मी तुमचे आभार मानते. धन्यवाद देते अब्बा बाप्पा, कारण युगाच्या समाप्तीपर्यंत तुम्ही आमच्या बरोबर आहात. व पिता मी धन्यवाद देते, कारण तू रोज आम्हाला तुझं स्वर्गाचं रहस्य जे जगापासून लपलेलं आहे ते उघड करून देतोस. म्हणून मी तुझे आभार मानते. पिता धन्यवाद देते, कारण तू आम्हाला तुझं परमप्रिय मूल म्हणून हाक मारतोस. म्हणून मी तुझे आभार मानते. धन्यवाद देते अब्बा बाप्पा, कारण पिता मला ठाऊक नाही या ठिकाणी कोणाला कशाची गरज आहे, पण पिता तू आमची सर्वांची हृदये जाणतोस व तुला ठाऊक आहे की या क्षणी आम्हाला कशाची गरज आहे आणि तू आम्हाला तेच शिकवलं आहेस. म्हणून मी तुझे आभार मानते. मी धन्यवाद देते पिता, कारण या ठिकाणी बोलणारी मी नाही तर तुझा पवित्र आत्मा माझ्या मुखाद्वारे बोलणारा आहे. व मी धन्यवाद देते पवित्र आत्मा की तुम्ही माझ्या मुखाचा, माझ्या शब्दांचा व माझ्या संपूर्ण शरीराचा ताबा घेतल्याबद्दल मी तुमचे आभार मानते. व आज तुम्ही आम्हाला जे काही शिकवलं आहे व जे काही शिकवणार आहात त्याचं बीज आमच्या हृदयाच्या चांगल्या जमिनीत पडून त्याला 100 पटीने पिकाला आहे असा माझा विश्वास आहे. पिता धन्यवाद देते, कारण तू आमची आत्मिक डोळे व आत्मिक समज उघडल्याबद्दल मी तुझे आभार मानते. व ही प्रार्थना अब्बा बाप्पा येशूच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माता सकाळपासून शिकले की नाही शिकले? शिकले की नाही शिकले? मग आता मला तलवार कशी वापरायची आहे? योद्ध्यासारखी ते वापरायची आहेच, पण तलवार काय शिकलो आपण? देवाचं वचन. आणि ते मला कसं बोलायचं आहे? एकदम जोरात. जसं आपण भांडण कसं करतो? बॉम्ब कसे फेकतात? जोरात फेकतात की हल्लूस असा फेकतात? जोरात फेकतात की नाही? मी इकडे आहे आणि मला तिकडे बॉम्ब जर फेकायचा आहे, मग मी कसा फेकणार? असा फेकणार की जोरात फेकणार? मग त्याचप्रमाणे वचन पण मला कसं बोलायचं आहे की माझा आवाज ऐकतोस सैतान, थरथरीत कापला पाहिजे. हालेलुया. मग आता वचन कसं बोलायचं? जो अशक्त आहे त्यासारखं बोलायचं की जो सामर्थ्याने भरलेला आहे, अग्रेसिव्ह फेथ बोलतात त्याला, त्याच्यासारखं? आणि दुसरा एक शब्द वापरीला, डेलिकेट डार्लिंग. तसं बोलायचं आहे की एकदम सामर्थ्याने बोलायचं आहे? हालेलुया. मग आता आपण तर शिकलो, पण हे जे आपण शिकत आहोत ते सर्वात पहिला मला माझ्या जीवनात वापरायचं आहे की नाही? जर मी माझ्या जीवनात ते वापरलंच नाही आणि दुसऱ्यांना जरी मी सांगितलं तर बघायला गेलं तर त्याचं जीवन बदलणार आणि मी आहे तिथेच. असंच होते की नाही? आता आपण वचन शिकलो, मग जाणार आणि दुसऱ्याला सांगणार, पण मीच ते माझ्या जीवनात वापरलं, मग आता काय फायदा होऊ शकते? ज्याला सांगितलं त्याचं जीवन तर बदलून गेलं, तो पुढे गेला आणि मी आहे. कारण एक वचन आहे, मत्तई अध्याय 7 वचन 12 वाचा.
ह्याकरता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदिष्ट ग्रंथ यांचे सार हेच आहे. काय आहे? जेव्हा तुम्ही हे वचन वाचता त्याच्यावरती जर तुमच्याकडे बायबल असेल तिकडे लिहिलं असेल सुवर्ण नियम. म्हणजे काय? सुवर्ण नियम म्हणजे काय लिहिलंय की नाही? म्हणजे काय? गोल्डन रूल. मग तो रूल काय आहे की जसं आपण इच्छितो की समोरचा व्यक्ती माझ्याशी तसा वागावा, तर सर्वात पहिला मला त्याच्याशी तसं वागावं लागेल. उदाहरण, जर आता मी इच्छिते की माझी बहीण माझ्याशी प्रेमाने वागायला पाहिजे, तर आता मला काय करायचं होईल? सर्वात पहिला मला तिच्याशी प्रेमाने वागायचं होईल, तेव्हाच ती बदल्यात काय करील? माझ्याशी पण प्रेमानेच वागेल. जर मी नेहमीची तिला राग करते, तिला काही ना काही बोलत आहे, तर मग आता माझी कृती तिला घेऊन काय झाली? रागाची झाली. मग ती मला समोरून प्रेम देणार की रागच देणार? रागच देणार की नाही? मग आता मला काय करायचं आहे? जर मी इच्छितो की समोरचा व्यक्ती माझ्याशी चांगला वागायला पाहिजे प्रेमाने, तर सर्वात पहिला आता माझी कृती काय पाहिजे? सर्वात पहिला आता मला त्याच्याशी प्रेमाने वागावं लागेल, हो की नाही? हालेलुया. मग माझा एक प्रश्न आहे की आपल्याला यश प्राप्ती कशी भेटेल? कशी भेटेल? प्रेमाने वागल्याने. पण कसं मी प्रेमाने वागू शकतो? माझी कृती मी तशी कशी करू शकतो? डायरेक्ट कृती होणार? आज शिकले प्रेम आणि उद्या जाऊन कृती करणार? आपण एक वचन बघू, यहोशवा अध्याय 1 वचन 8. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाल आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. मग जर मला यश प्राप्ती लागत असेल तर सर्वात पहिला मला काय करावं लागेल? नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. सर्वात पहिला काय करावं लागेल? नियमशास्त्राचा हा ग्रंथ म्हणजे काय? नियमशास्त्राचा हा ग्रंथ म्हणजे काय? वचन जे आपल्याला प्रभूने दिलेलं आहे, ते वचन तुझ्या मुखी, म्हणजे फक्त माझ्या मुखी की नाही? जे ब्रदर आहेत त्यांच्या मुखी की नाही? सर्वांच्या मुखी. तुमच्या पण तुमच्या मुखी सदैव. सदैव म्हणजे काय? सदैव म्हणजे काय? प्रत्येक क्षणाक्षणाला. आता आपण कपडे कधी घालतो? फक्त एक दिवस. मग रोज घालतो की नाही? तसंच आपल्याला वचन पण आपल्या मुखी कधी ठेवायचं आहे? फक्त एक दिवस.
डेली ठेवायचं आहे. अजून एक उदाहरण देते. हालेलुया. अजून एक उदाहरण देते. आता वरती टाकी आहे की नाही? तुमच्या घराच्या वरती टाकी आहे? आहे. आणि त्या टाकीला जॉईन काय आहे? पाईप आहे. आणि जसा तुम्ही नळ चालू करता, तोच पाणी टाकीतून त्या पाईपामधून खाली येते आणि बंद केल्यावर मग जेव्हा मी चालू करते, तर तो टाकीतून पाणी जो पाईपामधून येते, तो असा बोलते की नाही, की थोडा आत जाते, थोडा बाहेर जाते, परत थोडा आत जाते, थोडासा बाहेर निघते, बघते यांच्या घरात काय चाललंय, मग थोडा आत जाते आणि परत बाहेर निघते, की तो कंटिन्यू जाते की नाही? तो बनतो का की आज कंटाळा आलाय, आज पाईपातून जायला कंटाळा आलाय, आज नाही जाणार, की म्हणजे कंटिन्यू जाते. मग त्याचप्रमाणे वचन सुद्धा माझ्या मुखात कसं पाहिजे? रोज पाहिजे की नाही? अंगल एक दिवस करता की रोज करता? त्याचप्रमाणे वचन पण मला कसं ठेवायचं आहे? कंटिन्यू माझ्या मुखात ठेवायचं आहे. जसं आपण मुखातून बोलणार, कानातून आपण ऐकतो, आणि जे कानातून ऐकतो तेच कुठे जाते? आपल्या हृदयात. आणि हृदय काय आहे? हृदय काय आहे आपलं? हृदय म्हणजे अंतःकरण. काय आहे? हृदय म्हणजे हृदय. पण वचन काय सांगते? हृदय आपलं काय आहे? एक जमीन आहे. आणि जो प्रत्येक शब्द आपण बोलतो तो आपल्या हृदयात, एक वचन आहे, लूक अध्याय 6 वचन 45 ला 45. चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो. तसेच वाईट मनुष्य वाईटातून वाईट काढतो. कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार. चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून, म्हणजे अंतःकरणातून चांगले ते काढणार. आणि वाईट मनुष्य आपल्या वाईट अंतःकरणाच्या भांडारातून वाईट ते काढणार. म्हणजे काय? जर आता मी शब्द बोलत आहे तर माझे कान ऐकत आहेत की नाही? आणि तेच माझ्या हृदयात पेरलं जात आहे की नाही? आणि जसं जसं मी ऐकत आहे, बोलत आहे, तेच माझ्या अंतःकरणात ते जाऊन जाऊन जमा होत आहेत की नाही? मग आता जरी एखादा व्यक्ती आला आणि मी त्याच्याशी बोलू लागली, मग जे माझ्या अंतःकरणात भरलंय तेच तर बाहेर निघणार की नाही? जसं आपण उदाहरण बघितलेलं, की आता चिकनचं दुकान आहे, आणि जर मी चिकनच्या दुकानामध्ये गेली आणि त्याला सांगते की मला 20ची कोथिंबीर दे, तो देणार का नाही देणार कोथिंबीर? मग चिकनचं दुकान आहे, मग दुकानात काय भरलाय? चिकन भरलाय, मग तो बाहेर पण काय देणार? त्याचप्रमाणे आता माझं हृदयाचं दुकान आहे, मग त्या दुकानात काय भरलं आहे तेच तर मी बाहेर देणार. मग आता विचार करा की मी दुसऱ्यांना माझ्या दुकानातून काय देते? जे वचन आहे, जे माझ्या अंतःकरणात वचन भरलं असेल तर मी काय देणार? वचन देणार. जर माझ्या अंतःकरणात सर्व जगाच्या गोष्टी भरल्या असतील तर मी काय देणार?
जगाच्या गोष्टी देणार. मग आता एखाद्या व्यक्तीला जर ओळखायचं असेल की त्याच्या भांडारात काय भरलंय, मग फक्त जा आणि विचारा, काय मग कसं काय, कसं मांडा. मग ती काय करणार, अख्खी स्टोरी. मग त्यावरून समजायचं की ही मला वचन सांगत आहे की काय वेगळंच सांगत आहे. पण त्या व्यक्तीला बघायच्या अगोदर पहिला मला बघायचं आहे की मी दुसऱ्यांना काय सांगते. जेव्हा लोक माझ्याकडे येतात, जेव्हा बसतो, तेव्हा मी लोकांना काय सांगत आहे, वचन सांगत आहे की जगाच्या गोष्टी सांगत आहे. कारण वचन काय सांगते, जे आपल्या अंतःकरणात भरलं आहे तेच आपल्या मुखावाटे बाहेर येणार. मग आता विचार करा की मी दुसऱ्यांना काय सांगते. जर मी दुसऱ्यांना जगाच्या गोष्टी सांगत असेल तर सर्वात पहिला सुधारणूक कुठे करायची आहे, दुसऱ्यांमध्ये करायची आहे की माझ्यामध्ये करायची आहे. कारण जर आता उदाहरण की जसं हे वचन सांगितलं तसं तुम्हाला कोणतरी आठवलं असेल की ही व्यक्ती ना कव्वा पण बघितलं जगाच्याच गोष्टी करते, जगाच्याच गोष्टी करते. मग आता मी काय विचार केला की हिला हे वचन माहित पाहिजे, पण त्यापूर्वी मी असा नाही विचार केला की मी काय करते, मी पण कदाचित तेच करत असेल. मग आता जर मला तिला बदलायचं असेल तर सर्वात पहिला काय करावं लागेल, मला स्वतःला बदलावं लागेल. आणि मी जशी बदलणार तशी ती माझं कार्य बघून ती पण काय करणार. जेव्हा आपले घरातली लोक आहेत आणि समजा तुम्ही वचनात आहात पण तुमचे घरातली लोक वचनात नाही आहेत, मग जर मला त्यांना वचनात आणायचं असेल तर मी काय करू शकते, मी आता त्यांना सांगू नाही शकत की तू पण चल. कारण जर मी सांगायला गेली तर ते माझं ऐकणार. येशू जेव्हा नाझरेत गावामध्ये होता त्याने जास्त चमत्कार केले, करू शकला तो, कारण ते लोक काय करत होते, हा तर आपलाच आहे, हा तर सुताराचा मुलगा. मग असं करून ते त्याचं ऐकत होते नाही. त्याचप्रमाणे आपल्या घरातल्यांना माहित आहे पहिला आपण कसे होतो, पहिला आपण काय काय कामं केली आहेत. मग तेच सांगते मी, घरातल्यांना माहित आहे पहिला आपण काय केलं. पण आता जसे आपण वचनात आलो, आपण बदललो की नाही. मग आता तीच कृती माझे जेव्हा घरातले बघतील तेव्हा ती कृती बघून ते पण या ठिकाणी नाही सांगत, वचनात येतील. जसं उदाहरण देते हा. जर समजा की पहिला तुम्ही खूप भांडणं केली आहेत, उदाहरण देते हा, की तुम्ही समजा पहिला खूप भांडणं केली आहेत आणि तुमच्या घरातल्यांना सर्वांना माहित आहे की तुम्ही कसे आहेत. पण जेव्हा तुम्ही वचनात आले, जेव्हा तुम्हाला प्रभूचं प्रेम भेटलं, तेव्हापासून तुमचं जीवन बदललं आणि तुम्ही आता भांडणं करणं बंद केलं आहे. पण जर आता तुम्हाला वचन भेटलं, मग आता तुम्ही इच्छिता की माझ्या घरातले पण या वचनामध्ये यायला पाहिजे. मग आता जेव्हा मला त्यांना आणायचं असेल वचनामध्ये, तर मी माझी त्यांना कृती दाखवून आणू शकते. मग ती कृती कशी दाखवणार, जे मी भांडणं केलं होतं त्या उलट आता मला त्यांना काय द्यावं लागेल, प्रेम. जेव्हा ते पाहतील की ही तर बदलली रे, पहिला कशी करायची भांडणं, विचित्र होती, पण आता तर सर्वांशी प्रेमाने वागते, आता सुधारली. मग जेव्हा ते तुम्हाला पाहतील तेव्हा ते तुम्हाला आता बोलायची गरज नाही, तर ते अपने आप वचनामध्ये येतील. मग आता त्याच्यासाठी सर्वात पहिला सुधारणूक कुठे करायची आहे, त्यांना बदलायला जायचं आहे की मला स्वतःला. हालेलुया. मग जर मला माझ्या अंतःकरणाच्या भांडारात वचन ठेवायचं असेल तर सर्वात पहिला ते मला ऐकावं लागेल की नाही. इथे वचन आज ऐकलं तुम्ही, तलवार शिकले, मग घरी जाऊन आता तेच बोलावं लागेल की नाही. जी तलवार आहे
जे वचन आपल्याला सांगितलं आहे सामर्थ्याने बोलावं तेच बोलावं लागेल की नाही. आणि जर आपल्या अंतःकरणात वचन असेल तरच आपण दुसऱ्यांना देऊ शकतो की नाही. त्याच्या पहिला आता मला अंतःकरणात काय ठेवायचं लागेल? वचन ठेवावं लागेल. जर अंतःकरणात वचनच भरलं नसेल तर मी दुसऱ्यांना कसं काय देऊ शकते? बरोबर की नाही? परत वाचा ते वचन. ये यहोशुवा 1:8. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे. सर्वात पहिला काय आहे? नियमशास्त्राचा हा ग्रंथ म्हणजे वचन मला सर्वात पहिला माझ्या मुखात ठेवायचं आहे. आणि जसं मी बोलणार तेच मी ऐकणार आणि तेच माझ्या अंतःकरणात पेरलं जाणार. कारण प्रत्येक शब्द हा काय आहे? बीज आहे. आणि आपलं अंतःकरण जमीन आहे. मग जर मी एखादं बीज जमिनीमध्ये पेरलं, समजा आंब्याचं बीज मी जमिनीमध्ये पेरलं, मग त्याला खत पाणी घालत गेलो, मग मला त्याचं फळ येणार की नाही येणार? मग त्याचप्रमाणे आता तुम्ही बीज पेरलं तुमच्या हृदयाच्या जमिनीत आणि रोज त्याला खत पाणी घालत आहात, मग त्याला फळ येणार की नाही येणार? मग आता मला माझ्या फळावरून दिसून येणार की मी कुठलं बीज पेरलं आहे. जर माझी फळं गोड आहेत तर समजायचं की चांगलं बीज पेरलं आहे. जर माझी फळं कडू आहेत मग समजून जायचं की बीज कोणचं पेरलंय? कडू पेरलंय. कारण हे अंतःकरण जे आहे त्याचं रक्षण आपल्याला करायचं आहे की नाही. जसं उदाहरण, आता तुमच्याकडे मी एक बॅग दिली, त्याच्यामध्ये 10 लाख आहेत एका बॅगमध्ये, आणि ते बॅग तुम्हाला इकडून स्टेशन पर्यंत घेऊन जायचं आहे. मग तुम्ही ते बॅग आता बसमध्ये बसले, तिकीट काढलं, मस्त बॅग खाली ठेवलं आणि झोपून गेले की नाही? काय करणार? झोपणार नाही? मग काय करणार? बॅगाचं खाली नाही ठेवणार? अरे ते वजन असेल, खाली नाही ठेवायचा, इकडे असं घट्ट पकडून आणि झोपणार. जसं मी माझ्या ठिकाणी पोचत नाही, झोपणार नाही. का नाही झोपणार? पैसे आहेत, त्याचं रक्षण करायचं आहे. मग आता ते तर पैसे झाले, आणि जे वचन माझ्याकडे आहे ते तर पैशाहून किमती आहे. मग त्याचं रक्षण मी किती करते? तेच आहे ना की मी पैशाचं तर रक्षण करते, पण जे वचन माझ्याकडे आहे त्याचं मी किती रक्षण करते? की त्याला असंच ठेवते उघडं, कोण पण येते आणि चोरी करून घेऊन जाते. मग दुसऱ्या डिस्ट्रिक्टला आल्यावर सेम प्रॉब्लेम. शिकलो आहोत की चोर येतो चोरी करायला, पण ते अजून पण चोरी जरी करायला देत असाल मग काय फायदा होईल? कारण जर मी पैशाचं एवढं रक्षण करू शकते तर वचनाचं नाही करू शकत? वचनाचं करू शकते की नाही करू शकते? पण करतो? मग करावं लागेल की नाही? हालेलुया. मग आता मला सर्वात जास्त रक्षण कोणाचं करायचं आहे? परत वाचा. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाल आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. आता इकडे काय लिहिलं आहे? मग पहिला वचन बोललं
त्याच्यानंतर लगेच पाळणं येते की पहिला मनन करणे येते? काय येते? मराठीमध्ये शब्द काय झाला आहे? वर खाली झाला आहे. इंग्लिश म्हणी लाव. हो. This book of law shall not depart out of thy mouth, but thou shalt meditate therein day and night. मेडिटेट देर इन डे अँड नाईट म्हणजे काय? रात्रंदिवस त्याचं. मग पहिला कृती करणे येते की मनन करणे येते? मग आता मला रात्रंदिवस काय करायचं आहे? जेव्हा मी बोलते त्याच्यानंतर मला काय करायचं आहे? जे मी बोललं आहे त्याचंच काय करायचं आहे? आणि ते मी कसं करू शकते? काळजीपूर्वक करायचं आहे. मग कसं करायचं? सर्वात पहिला तर बोलणार आणि त्याच्यानंतर मला विचारामध्ये पण काय बघायचं आहे? जर मी बोलते की धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी पूर्णपणे बरी झाली आहे, बरी झाली आहे, मग माझ्या विचारामध्ये पण काय पाहिजे? की मी बरी झाली आहे म्हणजे झाली आहे. नाहीतर कसं होते, पहिला माझ्या बरोबर व्हायचं, तुमचं माहित नाही की मी वचन तर बोलायची धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी पूर्णपणे बरी झाली आहे, बरी झाली आहे, बरी झाली आहे. पण विचारामध्ये काय होतं? अजून पण दुखणं आहे, अजून पण दुखत आहे. मी मुखाने तर बोलायची की मी बरी झाली आहे, पण विचारामध्ये काय होतं? दुखत आहे, दुखत आहे, दुखत आहे. मग आता माझा ऑडिओ आणि व्हिडिओ सेम होता की वेगवेगळा होता? वेगवेगळा होता. मग आता जर मला ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही सेम करायचे असतील तर काय करावं लागेल? जे मी बोलत आहे तेच मला विचारामध्ये पण काय करावं लागेल? त्याचंच मला मनन करायचं लागेल. कारण आता जर तुम्ही सांगता की माझा पाय दुखत आहे, दुखत आहे, दुखत आहे, मग प्रॉब्लेम त्या पायामध्ये आहे की माझ्या विचारांमध्ये आहे? कारण विचारामध्ये काय बसलं आहे की माझा पाय दुखत आहे, दुखत आहे, दुखत आहे, म्हणून तो काय करत आहे? दुखतच आहे. मग आता त्या पायाला बरं करायला जायचं आहे की तो विचार बदलायचा आहे? नेगेटिव्ह बोलायचं. मग आता मला सर्वात पहिला काय बदलायचे आहेत? जर विचार येत आहेत की तुझ्या घरामध्ये डब्बे सर्व खाली आहेत, घरामध्ये पैसे नाही, तुला कर्ज आहे, असा विचार येत आहे, मग आता मला काय करायचं आहे? मग त्याच्या उलट मला काय बोलायचं आहे? काय वचन? मग असंच आपल्याला त्याचा प्रतिकार करायचा आहे की नाही? जर तो बोलत आहे की तुला कर्ज आहे, तुझ्याकडे पैसे नाही, तर मला ते विचार घेऊन एका कोपऱ्यात जाऊन बसायचं नाही, तर लगेच तोंड उघडून बोलायचं आहे. बसा बसा. हालेलुया. परत वाचा वचन. इंग्लिश. This book of law shall not depart out of thy mouth, but thou shalt meditate therein day and night, that thou mayst observe to do according to all that is written therein. For then shall make thy way prosperous, and स्लो वाच. this book of law shall not depart out of thy mouth. हालेलुया. मग आता जे वचन आहे ते मला माझ्यापासून दूर करायचं आहे की सदैव माझ्या मुखात असलं पाहिजे? आणि जे आहे त्याच्यावरच मला रात्रंदिवस काय करायचं आहे? मनन करायचं आहे. आणि माझ्या विचारांमध्ये पण मला
तेच बघायचं आहे. जर आता उदाहरण देते, की प्रभू येशू सांगते, की तू माझ्यासाठी भरपूर अमोल आहेस, तू मोठ्या योग्यतेची आहेस आणि मी तुझ्यावर भरपूर प्रेम करतो. मग आता हे तर मला माझा पिता सांगत आहे, पण मी मला स्वतःला माझ्या विचारामध्ये काय बनवलं आहे? मी माझ्या स्वतःला कुठल्या दृष्टीने बघत आहे? जो पिता मला सांगत आहे ते, की मी मला काहीतरी वेगळंच बघत आहे, की मी काय करू शकत नाही, वेगळंच बघत आहे. पण माझा पिता तर सांगते, की तू योग्यतेची आहेस, तू अमोल आहेस. मग जो मला चुकीचा विचार दिला आहे, तो घेऊन मला तेच बघायचं आहे, की जे मला सत्य माझा पिता सांगत आहे, ते बघायचं आहे. मग आता काय बघणार? की मी काही कामाची नाही, माझा काही फायदा नाही. मग काय बघणार? मग आता मी भरपूर योग्यतेची आहे की नाही? मग जर कोण आलं आणि सांगितलं, की तू काय कामाची नाही, तुझा काय फायदा नाही, मग मला काय करायचं आहे? कारण जेव्हा मी वचनात नव्हती, तेव्हा माझ्याकडून एक चूक झालेली. तेव्हा मला एक आमच्या इकडचीच बाई बोलली, की तू काय कामाची नाही, काय काम होऊ शकत नाही, तुझा काय काय करणार काय माहित, काय बोलली. मग आता ते शब्द इकडे लागले. मग आता लागल्यावर माणूस काय करते? मग मी पण काय करू लागली, मलाही अशी अशी बोलली. बरोबर वचन माईक द्या, माईक द्या, यांना पण ऐकू द्या. मी म्हटलं तू बोलणारी कोण, म्हटलं तू कोण बोलणारी, म्हटलं मी तिला बोलली माझा पिता श्रीमंत आहे, तर मी काय, तो माझा पिता राजा आहे ना, तो मी तर राजाची मुलगी आहे ना. बरोबर. माझा पिता राजा आहे, माझा बाप श्रीमंत आहे, तर मी कसली गरीब आहे? ताकी तो माझ्यासाठी दरिद्री झाला, मला त्यांनी धनवान केलं. मला काय कमी नाही आहे, मी खाली गेली तर झोळी भरून घेऊन येते येशूच्या नावाने. हालेलुया. मग आता ती व्यक्ती मला काय बोलली? नाही, तुम्हाला नाही सांगत. हालेलुया. मग आता मला पण एक व्यक्ती काय बोलली, की तू काय कामाची नाही, तुझी काय होऊ शकत नाही. मग असं बोलल्यावर ते शब्द काय घेतले मी? तुम्हाला लागलं तसं मला पण लागलं ते, जी ती बोलली. पण आपल्याला तिला काय द्यायचं आहे? प्रेम द्यायचं आहे. मग ते तुमच्यावरच येणार की नाही? आपला पिता काय स्वतः प्रेम आहे. मग आता तुम्ही म्हणता की मी त्याची मुली, मग मला पण काय राहायला पाहिजे? तेच तर आहे की तिकडे मला प्रेम करायचं आहे. हालेलुया. हालेलुया. काय बोलत होती? ते मला ते तसं बोललं. मग जेव्हा मी वचनात आली आणि मला वचन भेटलं, की प्रभू येशू सांगते, की मी तर भरपूर कामाची आहे. मग आता मला ते जे खोटं आहे, जे जगाने मला सांगितलं आहे, ते घेऊन बसायचं आहे, की जे सत्य मला सांगत आहे ते घेऊन बसायचं आहे. आणि मला मनन पण कशावर करायचं आहे? मनन पण कशावर करायचं आहे? वचनावर करायचं आहे. आणि एक उदाहरण देते, की जर आता मला वचन माहित आहे, की मी बरी झाली आहे, मग मी मनन कशावर करणार? मी बरी झाली आहे, मी बरी झाली आहे, मी बरी झाली आहे. पण जर मला ते वचनच माहित नसेल, तर मी मनन कशावर करणार? दुखते दुखते दुखते. मग त्याच्यासाठी मला वचन माहित असणं गरजेचं आहे की नाही? वचन माहित असणं गरजेचं आहे की नाही? जसं उदाहरण, आता जरी मी तुम्हाला सांगितलं की एक घर ड्रॉ करा, मग तुम्ही काय ड्रॉ करणार? घर ड्रॉ करणार.
जर मी तुम्हाला सांगितलं चिपू ड्रॉ करा, मग तुम्ही काय ड्रॉ करणार? चिकू नाही, चिपू ड्रॉ करा. का नाही ड्रॉ करू शकत? कारण ते माहित नाही. मग त्याचप्रमाणे मला जे माहित आहे वचन, त्याचंच तर मी मनन करू शकते. जर मला ते वचन माहीतच नाही तर मी मनन करू शकते? मग जर आता मला कोण बोललं की तुझ्यावर कोण प्रेम नाही करत, मग मला आता कशावर मनन करायचं आहे? जर मला वचन माहित आहे की तो पिता माझ्यावर प्रेम करत आहे, मग मी कशावर मनन करणार? जर वचन माहित नसल्यावर मग कशावर मनन करणार? जर कोण येऊन बोललं की तुझ्यावर कोणीतरी काहीतरी केलंय, मग मी मनन कशावर करणार? की कोणीतरी काहीतरी केलंय केलंय केलंय. पण जर मला वचन माहित आहे की माझ्या विरुद्ध घडविलेलं कुठलंही शस्त्र माझ्यावर, मग मी मनन कशावर करणार? वचनावरच करणार की नाही? हालेलुया. परत वाचा वचन. मराठी वाच, मग इंग्लिश वाच. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. मग आता जे मी वचन बोलणार त्याच्यावरच मला काय करायचं आहे? मनन करायचं आहे. आणि जर कुठल्या परिस्थितीला कुठलं वचन बोलायचं जर ते मला माहित नसेल तर मी काय करू शकते? करू शकते काय? मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? शिकावं तर लागेल की नाही? मग त्याच्यासाठी बायबल उघडावं लागेल की नाही? मग जे वचन मी बोलत आहे त्याच नुसार मला विचारामध्ये पण काय करायचं आहे? मनन चिंतन करायचं आहे. जर कोण येऊन बोलते मग त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. वचनावर लक्ष द्यायचं, पण विचारामध्ये काय चालू असते? अजून पण दुखते, अजून पण माझी परिस्थिती तशीच आहे, अजून पण आमच्या बोटीला मासली नाही. वचन तर बोलतो पण विचारामध्ये काय आहे? दिवस रात्र मनन कशावर करतो? नेगेटिव्ह बोलतो, मग नेगेटिव्हच होणार. त्याच्यासाठी मला सत्य बोलावं लागेल. हालेलुया. मग आता मी जर बघते की माझी बोट खालीच येत आहे, खालीच येत आहे, खालीच येत आहे, त्याच्यावरच मनन करते, मग काय होणार? मग आता ते जर मला बदलायचं असेल तर काय वापरावं लागेल? जे काय आहे. आणि सत्य कधी बदलते? कारण सैतान काय करतो? हकीकत दाखवतो आणि त्यालाच काय लावतो? खोटं लावतो आणि आपल्याला फसवतो. पण जे सत्य आहे ते कधी बदलत नाही. मग मला कशावर काय घेऊन चालायचं आहे? काय घेऊन चालायचं आहे? मग आता चिंता करायची? चिंता येते तुम्हाला? इकडच्या लोकांना नसेल येत. नाही चिंता येते? हालेलुया. मत्तई अध्याय 6 वचन 31 वाचा. ह्यास्तव ह्यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करत
बसू नका. काय सांगते वचन? करत बसू नका म्हणजे चिंता येणार की नाही? चिंता येणार की नाही? अरे सगळे जेवले आहेत की नाही? की झोप आली आहे? मग चिंता येते की नाही येत? येते. पण प्रभू काय सांगते की चिंता करत बसू म्हणजे चिंता येणारच, पण ती करत बसायचं आहे नाही. हा तेच आहे की काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे याची चिंता. मग पहिला पहिला मला रोज चिंता यायची की आज काय. आपल्याला पक्षाची उपमा दिलेली आहे. हे बघा, साठवत नाही, धान्य पोटाला जमा करत नाही, तर त्याचा स्वर्गीय पिता त्याला खावेच देतो ना. मग तुम्ही तर पक्षापेक्षा तर श्रेष्ठ आहे. मग आपण तर त्याची परमप्रिय मुलं आहोत, मग तो आपल्याला असंच नाही टाकणार ना. मग चिंता करत बसायचं आहे सिस्टर. पहिला ऐका, चिंता करत बसायचं आहे. मग रोज काय सर्वात पहिली चिंता असते की आज जेवायला काय बनवायचं. तुम्हाला नसेल येत, पण आमच्या घरी हा प्रॉब्लेम व्हायचा की आज मग ती चिंता करत बसायचं आहे. मग ते घेऊ ते दुकानात जाऊन घ्यायचं, त्याच्या बदली चिंता का करायची? हालेलुया. परत वाचा वचन. यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करत बसू नका. मग काय खायचं, काय प्यायचं, काय घालायचं त्याची चिंता करायची आहे, पण रोज कशाची करतो? आणि इथे तर कोण बोललं की आम्ही चिंता करत बसत नाही? आणि चिंता कशाची करतो? आज ऍडमिशन होईल की नाही, आज काय घालू, जायचं आहे रिट्रिकला, कशी दिसली पाहिजे, मस्त दिसली पाहिजे. मग आता ती चिंता मला घेऊन बसायचं आहे की जे सत्य दिलं आहे ते बोलायचं आहे? कारण तुमच्या मुलाला प्रभू येशूचं मन दिलं आहे की नाही? मग तुमचे आता शब्द काय आहेत की नाही वाढत, मग ते वाढणार की तसंच राहणार? जर जर माझ्या विचारामध्ये आहे की नाही वाढत, नाही वाढत, नाही वाढत, मग ते वाढणार की तसंच राहणार? तसंच राहणार. मग आता त्याच्यासाठी मला शब्द बदलावे लागतील की नाही? त्याला धन्यवाद द्यावा लागेल की नाही? कारण विचारामध्ये तुमचे काय आहे की ते वाढत नाही आहे. हा, मग तोच प्रॉब्लेम आहे की आता मला काय देवाचं आहे? त्याला धन्यवाद द्यायचा की धन्यवाद येशू तू पगार वाढवलं आहेस. जे विचारामध्ये आहे ते काय करायचं आहे? बदलायचं आहे. आणि आता मला ते वचन लाव, यहोशुवा 1:8. हालेलुया. मग आता सर्वात पहिला तुमच्या मुखात काय पाहिजे? वचन पाहिजे. आणि त्याच्यावरच तुम्हाला काय करायचं आहे? मनन करायचं आहे. मग जी तुमची कृती आहे ती अपने आप जे तुम्ही मनन करता तशीच होणार. मग आता दुसऱ्यांना व्यर्थ काय ना काय सांगण्याऐवजी मला काय बोलायचं आहे? वचन बोलायचं आहे. रोज रात्रंदिवस त्याचं मनन करायचं आहे. रात्रंदिवस म्हणजे काय? रात्र आणि दिवस. म्हणजे जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा पण. हालेलुया.
वाचा वाचा परत वाचा. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू मत्तई 6:31. मत्तई 6:31. ह्यास्तव यास्तव काय खावे, काय खावे, काय प्यावे, काय प्यावे, काय पांघरावे काय पांघरावे असे म्हणत चिंता करत बसू नका. असे म्हणत आणि चिंता करत म्हणजे ते बोलायचं पण नाही. ते बोलायचं पण नाही की आज काय खायचं, काय प्यायचं, काय पांघरायचं, ते बोलायचं नाही. तर काय करायचं? चिंता करत बसायची नाही. पुढे कारण कारण ह्या सर्व गोष्टी ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची मिळवण्याची धडपड धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात. करत असतात. तुम्हाला या सर्वांची या सर्वांची गरज आहे हे तुमचा तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. मग या सर्वाची धडपड कोण करत असतात? पण आता आपल्याला ह्याची गरज आहे. मग ते पित्याला माहित नाही? माहित आहे. मग तो काय सांगतो पुढे? पुढे तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा. म्हणजे त्यांच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. मग आता मला सर्वात पहिला काय करायचं आहे? आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यास. मग त्याच्यानंतर मग आता मला काय करायचं आहे? सर्वात पहिला असं सांगितलं आहे की सर्वात शेवटला जेव्हा टाइम रेलेला असेल तेव्हा, की सर्वात पहिला. मग आता ज्या गोष्टीला आपण प्रथम स्थान देतो त्यालाच आपण आपला काय बनवतो? देव बनवतो. मग आता विचार करा की मी माझ्या जीवनात सर्वात प्रथम स्थान कोणाला दिलं आहे? द्यायचं आहे, पण कशाला दिलं आहे? सर्वात प्रथम स्थान मी कोणाला दिलं आहे? प्रभूला दिलं आहे, पैशाला दिलाय. मग तुमचा देव कोण झाला? कोणी मोबाईलला दिलं असेल, मग त्यांचा देव कोण झाला? कोणी टीव्हीला दिलं असेल. मग आता मला सर्वात पहिलं स्थान, प्रथम स्थान कोणाला द्यायचं आहे? प्रभूला द्यायचं आहे. त्याचं नीतिमत्व आणि त्याचं राज्य मिळवण्यास झटायचं आहे. आणि इतर गोष्टींची चिंता करायची आहे की ते ऑटोमॅटिक येणार. जसा आपण आहोत आणि आपली सावली आपले पाठी येते की नाही? किती बोलते नाही तू इकडे चाल, मी इकडे चालते, की पाठी येते. मग जेव्हा आपण त्याच्या राज्याच्या मागे जाणार तेव्हा ह्याही सगळ्या गोष्टी आपल्या पाठी येणार. मग आता मला त्या गोष्टी मिळवण्यासाठी धडपड करायचं आहे की प्रथम स्थान कशाला द्यायचं आहे? हालेलुया, हालेलुया. मग काहीतरी समजते की नाही? परत वाचा. तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा. म्हणजे त्यांच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. मग मला आता सर्व गोष्टी मिळवण्याच्या पाठी धावायचं आहे. त्याचं राज्य आणि नीतिमत्व मिळवण्यासाठी आणि प्रथम स्थान कोणाला द्यायचं आहे? मग पहिला काय शिकलो की वचन कुठे पाहिजे, आणि दुसरं
त्याचं काय करायचं आहे मला रात्रंदिवस. आणि त्याच्यानंतर माझी कृती पण कशी होणार? कृती पण कशी होणार? कारण जर एखादी व्यक्ती बोलते की मी बरी झाली आहे, बरी झाली आहे, बरी झाली आहे आणि त्याच्यावरच जर ती मनन करते, मग तिची कृती पण कशी असणार? बरी झाली आहे म्हणजे ती चालणार फिरणार की बसणार? पण जर मी वचन बोलते की मी बरी झाली आहे आणि मी बेडवरच झोपली आहे, कशी उठू? पाय तर सुजला आहे. मग ते काय झालं? वचन तर बोलत आहे पण त्याच्यावर जर मननच नाही केलं तर मी कृती करू शकते? आणि कसं बोलायचं आहे? आज शिकलो की नाही? कसं बोलायचं आहे? मग जे मी बोलत आहे त्याच्यावरच मला विचार करायचा आहे आणि तशीच माझी कृती पण चेंज करायची आहे. हालेलुया, हालेलुया. मग काहीतरी समजलं? कृती पण माझी कशी पाहिजे? कारण जर मी वचन बोलत आहे आणि कृतीच नाही केली तर विश्वास हा कार्याशिवाय निर्जीव आहे. मग तिकडे कार्य होणार? मग जर कार्य करायचं असेल तर सर्वात पहिला काय करावं लागेल? हालेलुया. आपण अजून एक वचन बघू. 1 पेत्र 3:9. वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या. कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. काय? वाईटाबद्दल वाईट करा, निंदेबद्दल निंदा करा. काय सांगते वचन? करू नका. मग आता तुम्ही काय बोलले की तिला कोण प्रेम करणार? बरोबर आहे की नाही? वचन काय सांगते की वाईटाबद्दल वाईट करा की करू नका? मग तुम्ही आता इकडे काय करत होते? मी पण पहिला तशीच करायची. जर मला कोणी काही वाईट बोललं तर मी पण त्यांना काय करायची? जर माझी कोण निंदा करत असेल आणि मला माहित पडलं तर मी पण काय करायची? मी पण काय करायची? त्याच व्यक्तीची निंदा करायची. पण वचन काय सांगते की वाईटाबद्दल वाईट कर, निंद्याबद्दल निंदा कर की करू नका? मग आता तुम्हाला काय करायचं आहे? जी तुमच्या विरुद्ध बोलली तिला काय द्यायचं आहे? प्रेम द्यायचं आहे, तिला आशीर्वाद द्यायचे आहेत की तिच्याविषयी राग अजून ठेवायचा आहे? ते आपल्याला घ्यायचं नाही, तर आपल्याला उलट तिला काय द्यायचं आहे? तिला काय द्यायचं आहे? प्रेम द्यायचं आहे. परत वाचा. वाईटाबद्दल वाईट, वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा निंदेबद्दल निंदा असे करू नका, असे करू नका. तर उलट आशीर्वाद द्या. कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. मग जसा प्रभू येशू होता त्याला पण काय करण्यात आलं? केली की नाही? त्याला पण काय काय बोललं की नाही? मारलं की नाही? चापकाचे फटके मारले की नाही? तो मुकुट पण घातला की नाही? थुंकलं की नाही? बोललं की नाही? मग त्यांनी एक शब्द जरी बोलला उलट, काय बोलला? क्षमा कर. आणि आता तुम्ही कोणाची मुली आहात? त्याचीच. मग आता तुम्हाला पण काय करायचं आहे? क्षमा करायची आहे. आपल्या पित्याने प्रभू येशूने काय केलं? करावी लागेल नाही, करायचीच आहे. क्षमा केली आणि त्यावर काय करायचं आहे?
जसं प्रभू येशूने सहन केलं, त्याला एकही शब्द उलट बोलला. त्याच्या उलट त्याने लास्टला काय बोललं की हे बापा यांना क्षमा कर. मग आपला पिता स्वतः कोण आहे? दयालू आहे आणि तो स्वतः प्रेम आहे की नाही? मग जर आता आपण त्याची मुलं आहोत, मग आपल्याला सुद्धा काय पाहिजे? कसं वागायला पाहिजे? पण वागतो कसे? हालेलुया, हालेलुया सिस्टर, हालेलुया. आता समजलं की नाही? क्षमा करायची आहे. हो, पण आता मला ते परत आठवायचं नाही, तर मला काय करायचं आहे? हालेलुया. जर आता मी बोलत आहे की मी क्षमा केली, आता उदाहरण देते की समजा माझी गाडी ठोकली, एक समोरच्या गाडीने माझी गाडी ठोकली आणि माझी हेडलाईट गाडीची तुटली. मग मी त्याला काय सांगते की मी वचनात आहे, मी तुझ्याशी भांडण नाही करणार, मी तुला क्षमा करते, जेवढे पैसे होतील तेवढे तू भर. मग आता मी क्षमा केली की नाही? नाही केली. का नाही केली? मी तर त्याला बोलली की मी क्षमा केली. कारण जो क्षमा करतो बिल पण कोण भरतो? मग आता आपलं बिल कोणी भरलं आहे? प्रभू. मग आता आपल्याला सुद्धा काय करायचे आहे? इतरांना जशी आपल्याला त्याने क्षमा केली त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा दुसऱ्यांना काय करायचे आहे? क्षमा आणि प्रेम करायचं आहे. हालेलुया. माझ काय शिकायला भेटलं की नाही? काय शिकले आज? चिंता करायची नाही. आणि दुसरं कशावर मनन करायचं आहे? सर्वात पहिला काय बोलायचं आहे आणि त्याचंच काय करायचं आहे? आणि नंतर मग यश प्राप्ती होणार की नाही? घडेलच की नाही? आणि माझ्या अंतकरणाच्या भांडारात मला काय साठवून ठेवायचं आहे? कारण जे अंतकरणात भरलं असेल तेच तर मुखावाटी. मग आता जे अंतकरणात भरलंय तेच तुमच्या मुखावाटी निघते. मग आता जर ते वचन निघते म्हणजे समजा की अंतकरणात काय भरलंय. आणि जर जगाच्या गोष्टीच निघत आहेत मग अंतकरणात काय भरलं आहे? हालेलुया. आणि अजून चिंता करत बसायचं आहे? येणार पण करत बसायचं आहे? हालेलुया. मग कोण येते शेवटची प्रार्थना करायला? या कोणीतरी. वचनाला घेऊ ना, जे शिकलो ते शेवटची प्रार्थना, जे आता शिकलो तेच. मी प्रभूला धन्यवाद देते आणि प्रभूची स्तुती करते. जे आता आपण जे शिकलो क्षमा कशी करायची, तर आता क्षमा देवाच्या वचनावर चालून माझं कोणी इतरांनी वाईट केलंय, मला दुखवलंय, मला खूप त्रास दिलाय, मी देवाच्या वचनावर बघणार आणि मी आमच्या घरातल्या लोकांना क्षमा ऑलरेडी केली. पण मी काय बोलणार नाही. देव त्याची परीक्षा केली. आपल्याला काय करायचंय? माझं मी काम करणार, माझं जेवढं होईल ना मी प्रार्थना करणार आणि माझ्या येशूच्या नावाने मी त्याला क्षमा करणार. मी प्रार्थना करते. डोळे बंद करा. प्रभू येशू, मी तुला धन्यवाद देते, मी तुझी उपकार स्तुती करते. माझ्या मुखाद्वारे बोलणार मी नाही तर तुझा पवित्र आत्मा आहे. मला तू इकडे उभं केल्याबद्दल, माझ्या मुखाद्वारे बोलल्याबद्दल मी तुला धन्यवाद देते, तुझी उपकार स्तुती करते. प्रभू येशू, माझ्या मुखाद्वारे बोल, मला कशी प्रार्थना करायची तू शिकव. आणि जे जे वचन तू आज मला दिलेलं आहे क्षमा करायचं, ते वचन मी तुझं मनन चिंता वचनामध्ये तुझं मनन चिंतन करते आणि ते वचन मी
माझ्याशी जे बोलत नाही त्याला मी सांगत सुटेल, ताकी तू त्याचं मन परिवर्तन करणार. जसं माझं मन परिवर्तन तू वचनाद्वारे केलं तसं मन तू परिवर्तन कर, आणि मी तुझे उपकार स्तुती करते. गॉड ब्लेस यू. धन्यवाद येशू.